चंदगडच्या जवानाचा अपघातात मृत्यू। रामपूर तालुका चंदगड गावचे सुपुत्र वीर जवान राजेंद्र गोपाळ कांबळे यांचा अपघातात मृत्यू झाला। हा जवान दिल्ली येथे लाईनवर सेवा बजावत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता। रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते। मात्र रविवारी दुपारी 2 वाजता त्यांचं दुःखद निधन झालं। तर रामपूर तालुका चंदगड या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। शहीद राजेंद्र कांबळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई वडील व 3 भाऊ असा परिवार आहे। राजेंद्र कांबळे अमर रहे, वीर जवान तुझे सलाम अशा घोषणा देत हजारो देशप्रेमी या शहीद वीर जवानाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले। राजेंद्र कांबळे यांचं पार्थिव त्यांच्या गावी व घरी अंत्यदर्शनासाठी आणलं आणि त्यानंतर गावातून त्यांच्या पार्थिवाची शवयात्रा काढली। तर रामपूर या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावरती त्यांचा अंत्यविधी झाला। त्यांचे वडील सेवानिवृत्त हवालदार नाना कांबळे यांनी पार्थिवास भडाकणी दिला। जवान राजेंद्र कांबळे यांची पत्नी आणि मुलांच्या आक्रोशामुळे सर्वांचा जीव पिळवटून गेला। शहीद जवान राजेंद्र कांबळे यांचे 12वी पर्यंतचं शिक्षण रामपूर येथील विद्यालयात झालं होतं। सैन्य दलात त्यांनी 16 वर्ष सेवा केली। शहीद जवान राजेंद्र कांबळे यांना सेवा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह व्ही.के. चव्हाण पाटील महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली। यावेळी चंदगड तालुका सेवानिवृत्ती सैनिक वेलफेअर असोसिएशन संघटना, विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिनिधीसह भारती जाधव, माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील, माजी आमदार राजेश पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली। आपल्या भागातील एक जवान देशासाठी शहीद झाला। अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा।